तिथे फक्त 3 लोकांमध्ये डिबेट झालेली आहे। त्यातले पहिले नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे आहेत कुलधर चेलिहा आणि तिसरे आहेत मुनिस्वामी पिल्लई नावाचे। कारण राज्य प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये राजकारण करू शकतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत। राज्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस राज्य मनमानी कारभार करेल आणि कुठल्या तरी एखाद्या जातीला प्रभावित करण्यासाठी तो त्याला आपल्याकडे करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये राजकारण करेल। ईव्ही चिन्ह या वर्षीच आंध्र प्रदेशचा निकाल आलेला होता। त्या निकालामध्ये 5 बेंचच्या जजेसने असं सांगितलं की आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं हा जो मुद्दा आहे हा असंवैधानिक आहे आणि त्या 5ही जजेसनी एका मताने निर्णय दिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या जजने याला विरोध केलेला नाही। त्यांनी असं का सांगितलं? कारण आर्टिकल 341 अंतर्गत हे सगळं जी प्रक्रिया आहे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची ही असंवैधानिक ठरते आणि याचा अन्वय अर्थ काढत असताना त्यांनी भारतीय संविधानातल्या आर्टिकल 341 चा आधार घेतला। आर्टिकल 341 चे जे सर्वस्वी अधिकार आहेत ते देशाच्या संसदेला आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती जी यादी ठरवण्याचे अधिकार आहेत ते देशाच्या राष्ट्रपतींना आहेत। ते राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालासोबत चर्चा करून ती यादी ठरवू शकतात, असं फक्त त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे। पण याच्यामधून जर अर्थ स्पष्ट होत नसेल तर सुप्रीम कोर्टाचं हे काम आहे की जर एखाद्या कलमाचा अर्थ व्यवस्थितरित्या सांगता येत नसेल तर त्या कलमाच्या अनुषंगाने संविधान सभेमध्ये काय चर्चा झालेली आहे हे ते बघितलं पाहिजे। आणि ईव्ही चिन्ह या केसमध्ये त्या 5 बेंचच्या जजेसनी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये म्हणजे संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचे डिबेट बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिथे नेमकं आर्टिकल 341 चे अधिकार कोणाला दिलेले आहेत। ही डिबेट करत असताना तिथे फक्त 3 लोकांमध्ये डिबेट झालेली आहे। त्यातले पहिले नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे आहेत कुलधर चेलिहा आणि तिसरे आहेत मुनिस्वामी पिल्लई नावाचे। या तिघांमध्ये ही चर्चा झालेली आहे, डिबेट झालेली आहे। त्यातले जे कुलधर चेलिहा आहेत त्यांना असं वाटत होतं की ज्या पद्धतीने देशाची संसद आहे, ज्या पद्धतीने देशाचे राष्ट्रपती आहेत तेच चित्र राज्यामध्ये विधानसभेचं आहे आणि राज्यामध्ये राज्यपालांचं आहे। त्याच्यामुळे संसदेला जे अधिकार आहेत ते अधिकार राज्याला देखील असले पाहिजे, विधिमंडळाला देखील असले पाहिजेत असं कुलधर चेलिया यांना वाटत होतं। तर मुनिस्वामी पिल्लई यांनी असं सांगितलं की असं करून चालणार नाही। जर देशाच्या संसदेला असलेले अधिकार जर आपण विधानसभेला दिलो तर भविष्यामध्ये प्रत्येक राज्य याच्यामध्ये काही ना काही गोंधळ निर्माण करेल आणि म्हणून मुनिस्वामी पिल्लई यांनी याला विरोध केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 341 च्या अनुषंगाने मुनिस्वामी पिल्लई यांचं जे म्हणणं होतं ते पुढे घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मुनिस्वामी पिल्लई जे सांगतायत तोच अर्थ मला अपेक्षित होता। आणि त्यांनी हे स्पष्टपणाने सांगितलं की आर्टिकल 341 चे अधिकार हे राज्याला नसणार आहेत कारण राज्य प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये राजकारण करू शकतं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत। राज्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस राज्य मनमानी कारभार करेल आणि कुठल्या तरी एखाद्या जातीला प्रभावित करण्यासाठी तो त्याला आपल्याकडे करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये राजकारण करेल आणि म्हणून अनुसूचित जातीच्या या आरक्षणामध्ये राजकारण येऊ नये आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्याचे अधिकार काढून घेतले आणि ते थेट संसदेला आणि राष्ट्रपतींना दिले।